कॅगाचो रिपोर्ट हा कंट्रोलर जनरल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ कॅग ताजो रिपोर्ट आसा की देर इज रॅम्पंट करप्शन in this department. Now who is responsible for this corruption? तेजी सविस्तर माहिती सरकारान जनते समोर दवरपाची गरज आसा. काही अधिकारी आसात या खात्यात आणि तसेच गव्हर्नमेंटाच्या बाकीच्या डिपार्टमेंटांनी जे रिटायर जातात म्हणून त्यांना रिटायर जाऊन एक्सटेन्शन मेळटा. आयज गोंयच्या कॉलेजींतल्यान जावं मागीर तो टेक्निकल असो इंजिनियरिंग असो हजारांनी भुरगे वर्साच्या वर्सा भायर सरतात. तांकां नोकऱ्यो कोण दितलो? जर तर तुम्ही रिटायर्ड एम्प्लॉईजांक एक्सटेन्शन दिवपाक लागले आणि रिटायर एम्प्लॉईजांक कॉन्ट्रॅक्टार 1 वर्सा 2 वर्सां दवरपाक लागले जाल्यार नव्या भुरग्यांक जे गोंयचे भुरगे आसा तांकां सर्विसी कसो मेळटलो हो एक प्रमुख प्रश्न आमी ह्या गोंयच्या सरकारा समोर दवरता. आणि या खात्यान आमकां माहिती मेळ्ळ्या प्रमाणे इनलँड वॉटरवेज तसेच कॅप्टन ऑफ पोर्ट्सान काय अधिकारी आसात जे रिटायर जावन हांगा परतून काम करपाक सोदतात. आमचो तेजेर खर निषेध आसा. आणि जर तर एक्सटेन्शन दिले जाल्यार आमी इंडिपेंडंट हेजिटेशनाचेर हांगा कॅप्टन ऑफ पोर्ट्सा समोर बसतले. कित्याक नव्या भुरग्यांक संधी मेळपाक जाय, नवे रोजगार उत्पन्न जावपाक जाय आणि जे वॅकंट पोस्ट आसात ते फिलअप जावपाक जाय ही एक प्रमुख मागणी आसा. भावानो, आमी पळयला हांगा की रो फेरीबोटी आयल्यात. तेजेर आमचो काय निषेध ना, आमकां काय ऑब्जेक्शन ना. नवे फेरीबोटी आयल्यात म्हणून नवे फेरीबोटी कॉन्ट्रॅक्टाक दिवपाक आमचो ऑब्जेक्शन आसा. कित्याक गोंयची सुटका जायसर आणि गोंयची सुटका जावच्या पयलीं सगळे रिव्हरायन फेरीबोट्स आसात, सगळे रिव्हरायन रूट्स आसात हे आमी चलयताले, आमचे पूर्वज चलयताले आणि तेच्या फाटल्यान आमी चलयतात. जाल्यार आयज ह्या सरकाराक कितें what are the compulsions to bring these रो फेरीबोट्स through contract system? आमी सक्षम आसात, आमचे डिपार्टमेंट सक्षम आसा, आमचे सेलर सक्षम आसा, आमचे मागणी सक्षम आसा, वेल क्वालिफाईड आसा, वेल इक्विप्ड आसा. जाल्यार कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कित्याक? ह्यो रो फेरीबोटी आमकां दियात, आमी चलयतात त्यो रो फेरीबोटी. ही प्रमुख मागणी आमी हांगा घेवन येयल्यात. भावानो, हळू जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आसा तो सगळीकडे गव्हर्नमेंट खात्यांनी पसरलेलो आसा. नवे नोकऱ्यो उत्पन्न करपाची सरकाराची कसलीच इच्छाशक्ती ना. सरकाराक फक्त कॉन्ट्रॅक्टाचेर सगळो कितें व्यवहार आसा तो चलोवपाचो आसा. कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट जर भरपाचे आसा जाल्यार सरकारान कॉन्ट्रॅक्ट सरकाराची गरज कितें आसा? आमी खंयचो तरी कॉन्ट्रॅक्टर हाडटा आनी सांगता ते खातें चलय म्हणून. दिस इज सिंपल इक्वेशन. Why we require the government? Why we require the departmental head? And why we require the captain of ports? Or why we require the director of inland waterways? We say that bring some contractor and run the department. Is this the system which the government wants to opt for? आम्ही याचर खर निषेध करता. आमचो ओव्हरटाइम कितलेशेच महिने झाले पेंडिंग आसा. आम्ही 24 वरां फेरीबोटी चलयतात. खंयच्याच खात्यान 24 वरां ड्युटी करिनात. पुढे आम्ही 24 वरां करतात. आमचो ओव्हरटाइम आमकां टायमार मेळना. कायदो कितें म्हणटा की जर तर तुवें जुनान ओव्हरटाइम केलो जाल्यार जुनाचो ओव्हरटाइम तुका जुलयाच्या सॅलरीन मेळपाक जाय. पूण हे खातें हांगा अनागोंदी कारभार चल्लेलो आसा. हांगा आपणाक म्हणजे मी करे सो कायदा हांव सांगता तूं आयक अशें ह्या डिपार्टमेंटान जालात. आणि जर तर कोणी सुबेस उलयले तांकां हाडटा आनी डिपार्टमेंटान बसयता, तांकां रिजर्व दवरतात. काय ब्लू आयड बॉयज आसात तांकां ठरावीक फेरी रुटांचेर घालतात. रोस्टर तयार जायना. फेरीबोटी नवे हाडटात, त्या फेरीबोटीचे ट्रान्सपरन्सी ना. खंयच्या कॉन्ट्रॅक्टरा कडच्यान फेरीबोटी हाडल्या
कितलो ताजेर खर्च जाला काय ट्रान्सपरन्सी ना आणि हेजो सगळ्यांचो हिशोब मागपाक आयज हे कामगार हांगा येयल्यात. आमकां कॉन्ट्रॅक्ट सिस्टम हांगा आसपाक जायना हो एक प्रमुख मागणी आसा. आमकां एक्सटेन्शन हांगा मेळपाक जायना जे रिटायर जाता तांकां आणि जे कोण अपॉइंट करता ते क्वॉलिफायड आसपाक जाय. कोणूय आसूं तो मागीर खात्याचो वरिष्ठ अधिकारी आसूं जावं तो खात्यान कनिश्ठ अधिकारी आसूं तेका जर क्वॉलिफायड एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन ना आणि तेका जर सरकारान तेजी नेमणूक केल्या जाल्यार ताची चौकशी जावपाक जाय. कित्याक फाटल्या कॅप्टन ऑफ पोर्ट्सान एक रिमार्क मारलेलो की आफ्टर मी देर इज नो क्वालिफाइड पर्सन to be appointed as the captain of ports. If this is correct, if the information which we got is correct, then there has to be an investigation into all the educational qualifications of all the officers who are holding the higher post. आणि ते खरेच लायक आसा काय ना ते सिद्ध जावपाक जाय. पयरूच रेबंदर एक फेरीबोटीक ऍक्सिडेंट जालो. जबाबदार कोण? आम्ही प्रश्न विचारता. जी फेरीबोटीक ऍक्सिडेंट झाला तेजे सेफ्टी ऑडिट जाल्ले तर सेफ्टी ऑडिट केन्ना जाल्ले? बाकीच्या फेरीबोटीचे सेफ्टी ऑडिट केन्ना जाला? तेजे ऑडिट खंय आसा? तेजो रिपोर्ट खंय आसा? आयज तुम्ही काय 4 कामगारांक धरल्यात आणि तांचेर इन्क्वायरी करतात. पूण पुंजान जर फेरीबोटीच्यो प्लेटी जर गळपाक लागल्यो जाल्यार फेरीबोटीचे कर्मचारी फेरीबोट कशे सेव करतले? तेची जबाबदारी कोण घेतलो? तेची जबाबदारी कोणी तरी घेवची पडटली. आणि हो एक प्रमुख मागणी आसा. आयज जर आमी जंगल्यात आमी सरकाराक शिटकावणी दितात. आमी सगळ्यो फेरीबोटी बंद करूंक ना. आमी खंयच्योच रूट बंद करूंक ना. आमी जे ऑफ जाल्यात ते आयज हांगा येयल्ले आसात. म्हणून टायम वेळ्ळो आणि सरकारान आमचेर जर वेळ हाडली जाल्यार आमी सगळ्यो रूट बंद करून हांगा येतले. ही शिटकावणी आमी सरकाराक दिता आणि आमी मागता सरकारा कडेन ज्यो करप्ट प्रॅक्टिसेस ह्या सीओपीन आसा, ह्या इनलँड वॉटरवेज डिपार्टमेंटान आसा ताचेर बडी मारपाक जाय. जे करप्शनान इन्वॉल्ड आसात, जे कॅग रिपोर्टान करप्शनाचो उल्लेख जाला ताचेर कारवाय जावपाक जाय. जी फेरीबोट बुडल्या त्या फेरीबोट कित्या खातीर बुडल्या तेची जापसालदारकी कोणी तरी घेवपाक जाय. ह्यो रो फेरीबोटी येयल्या ह्यो भायर कॉन्ट्रॅक्टरांक दिवपाक जायना. ह्यो आमी चलयतात. आमच्या हातीन दियात. ही मागणी घेवन आमी हांगा येयल्ले आसात. मी कन्सर्न डिपार्टमेंटाक लेटर बा केला. आमी ह्या डिपार्टमेंटाक कंटिन्युअसली लेटरां बरयत आसा. आमी सीएमाक लेटरां बरयल्या. आमी कॅप्टन ऑफ पोर्ट्साक लेटरां बरयल्या. आमी डायरेक्टराक लेटरां बरयल्या की बाबा हे प्रॉब्लेम आसात. ह्या प्रॉब्लेमाचो प्रॉब्लेम सॉल्व कर म्हणून. आमकां सीएमान 1.5 वर्स फाटीं आपयल्ले आनी सांगलेले की वी वील सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स. आमी ड्युटी रोस्टर सारको करुया. आमी ड्युटी टायमींग सारखे करुया. आमी वेतनाची जी थकबाकी आसा ती तुमकां दिवया. पूण अजुनूय ह्या सरकारान काय केल्लें ना. आणि आमकां कळनासतना आमचे सर्व्हिस कंडिशन चेंज केल्यात. सर्व्हिस कंडिशन जर चेंज करता, दुसरे नवे सर्व्हिस कंडिशन हाडटा, 24 वरांच्या 8 वरां ड्युटी करता जाल्यार तुवें पयलीं कामगारांची मान्यता घेवपाक जाय. तुम्ही युनियनाक नोटीस दिवपाक जाय अंडर सेक्शन 9A. पूण हेंच्यांनी काय केल्लें ना. डायरेक्टली सालाजार शाही, पुर्तुगीजान एक सालाजार म्हणून डिक्टेटर आहलो. आता सालाजार गोंयानूय जाल्यात. सो फाल्यांच्यान तुम्ही सिस्टम चेंज. कितें चल्लां हे अक्षरशः दादागिरी आसा. आणि डेमोक्रेटिक सिस्टमान लोकशाही पद्दतीन दादागिरी खंयसरूच थारो आसना. सो तेजो निषेध करपाक आयज आमी हांगा जमल्यात. सर पयलीं हे R&Dचे अंडर आता ते रिव्हर हे केला तुमकां ते डिपार्टमेंट. आता डिपार्टमेंट इनलँड वॉटरवेज केला. इनलँड वॉटरवेज केला. बट देर इज अ बिग mechanism behind all this thing. इनलँड जेन्ना वॉटरवेज केले डिपार्टमेंट वेगळे झाले ना आता डिपार्टमेंट वेगळे झाले. पूण पयलींचो हिशोब कोण दितलो आमचो? पयलीं R&D कॅप्टन ऑफ पोर्ट्सा कडेन आसले.
सो पयलींचो हिशोब आमची वेतनाची थकबाकी जी आसा ती कॅप्टन ऑफ पोर्ट्सान दिवपाक जाय. नाव रिसंटली इट इज बीन टेकन ओवर बाय इनलँड वॉटरवेज, बट दॅट डजंट मीन दॅट कॅप्टन ऑफ पोर्ट्स ऑफिस इज एब्सॉर्ब्ड ऑफ ऑल द पास्ट लायबिलिटीज. द पास्ट लायबिलिटीज इज स्टील अपॉन दॅम अँड केस चालू आसा तेंचेर. सो ताजो हिशोब तांच्यांनी दिवपाक जाय. हे सगळे करपाक कांय त्याच्या फाटल्यान षडयंत्र आसा. कित्याक कॅप्टन ऑफ पोर्ट्साक ह्या डिपार्टमेंटाक येणावळ जी आसा ती काजिनोची आसा. सो तांकां ह्या फेरी रुटांचे पडलेले ना. हे बारीक फेरी रूट 10 रुपया 20 रुपया ते पडलेले ना. दे आर मोर इंटरेस्टेड इन काजिनोज because the revenue from the casinos is much higher than what they are doing this. So all concentration on casinos, how to build up jetties, how to create infrastructure, CRZ चे उल्लंघन करून कशे त्यांच्या खातीर जागो करून दिवप. बेती पणजेची फेरीबोट जे जाग्यार लागता थंय पॅरलल डॅक येयला, पॅरलल धक्को येयला आनी आमी जर त्यो फेरीबोट थंय चलयता आसतना मॅन्युअर करता आसतना आमच्या माकनिस्तांक बहुत सॉलीड प्रॉब्लेम जाता. फाल्यां थंय कितें एक्सिडंट जालो हें आमी सांगलेलें आसा, पूण तांकां पडलेलें ना. दे वॉन्ट टू एकोमोडेट कजिनोज एवरीवेअर. दिस इज हॅपनिंग. We are saying we are not against casinos, but we are saying that आमचे जे अधिकार आसा, आमचे जे हक्क आसा, आमची जी वेतनाची थकबाकी आसा, आमचो जो ओव्हरटायम आसा, you pay that. You pay us the overtime. You pay us our legal dues. You resolve all our problems.